नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. गेले 5-7 वर्ष जे कष्ट, जे प्रयत्न, जे विकासाच्या माध्यमातून काम आम्ही आमच्या या शनिवार पेठ, बुधवार पेठ म्हणून आता शिवाजी पेठेचा भाग देखील माझ्याकडे येतोय, या परिसरात करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचाच प्रत्यय आज लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे नुसतं आज फॉर्म भरतोय असं जाहीर केल्यानंतर एक प्रचंड अशी जनशक्ती, प्रचंड अशी जनभावना लोकांच्यातनं निर्माण होत असते. सर्वजण मला समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या निमित्तानं मला देखील त्यांचे आभार करण्याची संधी आपण सर्वांनी दिली. मी सर्वच जे माझ्या पाठीशी आज उभे राहिलेत त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडून आहेत, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येत असताना काही ना काही अपेक्षा घेऊन माझ्याकडे आलेले आहेत. त्यांच्या गल्लीतल्या असतील, त्यांच्या भागातल्या असतील, त्यांच्या प्रभागातल्या असतील, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघंही कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही आपल्या सर्वांच्या माध्यमातून. काय नेमकं विजन असणार आहे पुढच्या 5 वर्षासाठी कोल्हापूरसाठी? नक्कीच आज आपण प्रभागावर बोलणं मला उचित वाटेल, कारण आज मी प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे जात आहे. आणि जात असताना एक चांगल्या पद्धतीची बाग, म्हणजे खास करून आमच्या प्रभागात शाहू उद्यान बाग जी येते त्याचं चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने आम्ही ऑलरेडी प्रयत्न चालू केलेलाच आहे. आणि मग त्यामध्ये त्या ठिकाणी एक अत्याधुनिक असं वॉकिंग ट्रॅक, त्यासोबत चांगल्या पद्धतीचे गार्डन, मुलांसाठी चांगल्या पद्धतीचे चिल्ड्रन पार्क, त्यामध्ये जसं आपण अंबाबाईच्या परिसरात फिरत असताना आपल्याला दिसतील की म्युझिक लॅम्प्स तिथे आपल्याला बघायला मिळतात, तशाच पद्धतीने म्युझिक लॅम्प त्या गार्डनमध्ये इंट्रोड्यूस करून, जेणेकरून जे तिथं नागरिक फिरण्याच्या निमित्ताने येतात त्यांना हेडफोनचा वापर कमीत कमी करावा या दृष्टीनं त्या ठिकाणी युवकांच्यासाठी देखील आम्ही एक चांगल्या पद्धतीचं वायफाय झोन क्रिएट करतोय. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही फ्री वायफाय त्या बागेत देण्याचा प्रयत्न करतोय. एक अत्याधुनिक अशी बाग आमच्या भागातली, म्हणजे कोल्हापुरातली सर्वात चांगली बाग ही आमच्या शनिवार पेठेत असावी अशा दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. माझ्या प्रभागात एक पद्माराजे शाळा म्हणून एक पद्माराजे हायस्कूल आहे, ती आज बंद अवस्थेत आहे, पण ती देखील भविष्य काळात सुस्थितीत त्याला पुनर्जीवन देऊन त्याला चांगल्या पद्धतीचं एक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महानगरपालिकेच्या वतीने कन्वर्ट करून आमच्या प्रभागातील युवकांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण, मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. माझा भाग हा सीसीटीव्ही प्रूफ करण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. जिथं जिथं रस्ते, ड्रेनेजेस आणि गटर्सचा जो विषय आहे तो तर आम्ही पुढे घेऊन जातच आहोत, पण एक चांगला सुसज्ज प्रभाग आमच्या या 81 पैकी किंबहुना आमच्या या 20 पैकी एक चांगला सुसज्ज प्रभाग कसा असावा हा करण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न नक्कीच चालू आहे. काल संध्याकाळी साधारण 10-10:30च्या आसपास प्रत्येकाला एबी फॉर्मचं वितरण करण्यात आलं आणि त्यानंतर बरेच आमचे जे गेले 15-20 वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात नाराजीचा सूर उमटलेला आहे. काल रात्रीपासूनच आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना समजूत काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. त्यातील देखील नाराज अजून पुढे जातात. आज सकाळपासून देखील म्हणजे आज 11 वाजेपर्यंत आमचा तोच प्रयत्न चालू होता, पण भविष्य काळात त्यांचा योग्य सन्मान, त्यांनी आमच्या पक्षासाठी शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीने जे काही त्यांनी योगदान दिलेलं आहे ते कुठेही आम्ही सर्व आमचे जे शिवसेनेचे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून वाया जाऊ देणार नाही. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न इथून पुढील काळात आम्ही नक्कीच करू. महाविकास आघाडीचं आव्हान मानताय का आपण या निवडणुका, प्रत्येक निवडणूक ही आपण एक चांगल्या पद्धतीचं आव्हान समोर ठेवूनच आपण पुढे जात असतो. आणि एक महाविकास आघाडी माझ्या प्रभागात तरी दिसत नसली तरी बाकीची परिस्थिती काय आहे मी फार लक्ष देत नाही, पण माझ्या प्रभागात देखील एक महाविकास आघाडी म्हणून समोर कॅन्डिडेट्स येत आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त कार्य आणि त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या प्रभागात केले असल्यानेच मला प्रभागात चांगली संधी मिळेल याची अपेक्षा.